हॅलो स्टुडंट्स, रेडी फॉर डिक्टेशन असं म्हटल्या आपल्याला भीती वाटायला लागते, कारण 4 मिनिटांमध्ये आपल्याला आपलं डिक्टेशन कंप्लीट करायचं आहे आणि तेही विदाऊट मिस्टेक, कमी मिस्टेक्स. कसं पॉसिबल आहे? चला, आज एक वेगळाच विषय घेऊन आलेली आहे, बघू. रिड्यूस मिस्टेक्स ह्याच्या बाबतीतल्या टिप्स आणि ट्रिक्स. परीक्षा जवळ येते आहे, सगळ्यांचा ताण वाढलेला आहे. थोड्याशा काही गोष्टी समजून घेऊया, जेणेकरून ज्या काही मिस्टेक होतात आहेत त्यातल्या थोड्या तरी कमी करता येतील. तर कुठलंही शॉर्ट हँड असू देत, 60, 80, 100, 120 मराठी, इंग्लिश, तुम्ही अशा रीतीने चुका कमी करा. कुठल्या रीतीने? माझा आजचा टॉपिक आहे होमोफोन्स मेड इझी. होमोफोन्स म्हणजे काय बघूया आजच्या ह्याच्यामध्ये. पण त्यापूर्वी जस्ट एक छोटीशी इंट्रो माझी. माझं नाव आहे अरुंधती. मी प्रोप्रायटर सुषमा कम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट विरार इथून ज्युनियर कॉलेजमध्ये स्टेनोग्राफी लेक्चरर म्हणून काम करते. सर्टिफाईड पिटमॅन शॉर्ट हँड कोच, गुगल सर्टिफाईड डिजिटल कोच, बिझनेस कोच आणि अशी बरीच कामगिरी आहे. 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आपणा सर्वांना माझ्या एक्सपिरियन्सचा थोडा तरी फायदा व्हावा ही इच्छा. तर आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. होमोफोन म्हणजे काय? होमोफोन म्हणजे अतिशय कन्फ्यूज करणाऱ्या 2 शब्दांची जोडी. 2 असतील, 3 असतील, कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या होमोफोन्समुळे जे कन्फ्युजन होतं आहे त्यामुळे आपल्या मिस्टेक्स होतात आहेत आणि आपले मार्क मात्र कमी होतात आहेत. तर त्यांना कसं ओव्हरकम करायचं आहे? तर ऑफकोर्स प्रॅक्टिस नाही. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर नक्की होमोफोन्स काय आहेत, ते आपल्याला कन्फ्यूज का करतात आहेत आणि त्यांना ॲक्युरेटली कसं लिहिलं पाहिजे आणि आपल्या मिस्टेक्स कमी कशा केल्या पाहिजेत. Master English homophones in shorthand. Learn commonly confused words for Pitman exams and of course study English very well. Homophones हे 2 सिमिलर प्रनाऊन्सिएशनचे शब्द आहेत. 2 शब्दांचं प्रनाऊन्सिएशन सेम आहे, पण त्यांचे स्पेलिंग्स वेगळे आहेत आणि त्याचं मीनिंग वेगळं आहे. असे शब्द आपल्याला कन्फ्यूज करतात. आता डेट आणि डेट म्हटल्यानंतर नक्की कुठला डेट, दुसरा डेट माहिती आहे की नाही, इथपासून आपली सुरुवात होते. बघूया कशा मिस्टेक्स होतात ह्याच्या. तर आयडेंटिकल प्रनाऊन्सिएशन्स आत्ताच सांगितल्याप्रमाणे आणि मिनिंग्स डिफरंट. पेअर आणि पेअर. पेअर म्हणजे जोडी, पेअर म्हणजे फ्रूट. पण दोघांचा अर्थ वेगळा असला तरी त्याला प्रनाऊन्स मात्र सेम केलंय. आपण लिहिणार कसे आहोत? पी लिहिणार, डाऊनवर्ड आर लिहिणार, ऑन द लाईन लिहिणार. पीला सेकंड प्लेसला एचा वॉवेल देणार दोन्हीमध्ये. म्हणजे दिसायला आयडेंटिकल, ट्विन्स. पेअर आणि पेअर आउटलाईन दोन्ही सेम दिसतात आहेत. प्रनाऊन्सिएशन सेम आहे, पण स्पेलिंग वेगळं आणि मिनिंग वेगळं आहे. इथेच आपण आपल्या मिस्टेक्स खूप प्रमाणात करतो. तर त्याच्यासाठी काय करायचं ते नंतर बघणार आहोत. ह्या अशा पद्धतीने मिस्टेक झाल्या. दुसरी मिस्टेक होते रॅपिड टायपिंग. तुम्ही घाईघाईत टायपिंग करता. आता सध्या आपण कम्प्युटरवर टायपिंग करतोय, डायरेक्टली स्क्रिप्टवरून टायपिंग. खूप घाई असते, प्रचंड घाई असते, गडबड असतो, गोंधळ असतो, टेन्शन असतं. त्याच्यामध्ये हे बघायला कुठे वेळ आहे, कुठला पेअर, कुठला डेट, कुठला टू, कुठला पूल, अजिबात नाही. त्यामुळे तिथे मिस्टेक्स होतात. लॅक ऑफ कॉन्टेक्स्च्युअल अंडरस्टँडिंग. जरी घाई गडबड केली नाही, शांतपणे नीट केलं तरी कॉन्टेक्स्टच माहिती नाही आहे. शब्दांचे, वाक्यांचे अर्थ, वाक्यांप्रमाणे इथे कुठला शब्द बसू शकतोय सिमिलर काइंडचा, ह्याचं लॅक ऑफ नॉलेज ते कारणीभूत ठरतं मिस्टेक्स होण्यासाठी. प्रूफ रिडिंग. अजिबात प्रूफ रिडिंग केलं जात नाही. आपला पॅसेज झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी
येणारा शब्द जो होमोफोनचा आहे तो परफेक्टली तोच आहे की दुसरा आहे. शी इज टू वीक, ती खूप अशक्त आहे. तिथे आपण वीकचं स्पेलिंग लिहितो आठवड्याचं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग हे प्रूफ रिडिंग करताना जर कॉन्टेक्स्ट बघितला, सेंटेन्स बघितलं, तर आपल्याला कळणार आहे इथे कुठला वीक पाहिजे. आय पेड माय डेट, इथे तारीख हा डेट नाहीये, इथे कर्ज या अर्थाने येणारा डेट आहे ज्याचं स्पेलिंग आहे DBT, डेप्ट ऍक्च्युअली. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या मिस्टेक्स होतात आहेत. तर हे होमोफोन्स आपल्याला त्रासदायक ठरतात आहेत कारण आपल्याकडे लॅक ऑफ इंग्लिशचं नॉलेजच कमी आहे. आपण वाचत नाही, आपण गडबड गोंधळ करतोय. आता बघूया याच्याकडे. लुक ॲट द अंडरलाईन वर्ड्स. 3 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता हे इथे तिळे आलेत. लेट्स गो टू द पार्क. इट इज नॉट टू लेट. आय हॅव 2 कॅन्डीज. तिन्ही ठिकाणी 2 आलेला आहे. तिन्हीला मी प्रनाऊन्स सेम करणार आहे कारण आपल्या पिटमॅन शॉर्ट हँडमध्ये प्रनाऊन्सिएशन प्रमाणे आपण वर्ड्स लिहितो, त्यामुळे प्रनाऊन्सिएशन सेम आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिताना नक्की त्याचा अर्थ कळणार नाहीये. लॉंग वॉवेल्स शॉर्ट वॉवेल्सचा अभ्यास आपला नीट नाहीये, त्याच्यामुळेही प्रॉब्लेम होतो. आता इथे 2 सिम्पली कसं ओळखायचंय? वाक्य बघा, वाक्य समजून घ्या, तिथे कुठला शब्द प्रॉपर बसतोय याचा अभ्यास करा आणि तो प्रॉपर शब्द तिथे डिलिव्हर करा. लेट्स गो टू द पार्क. पार्क कडे जाऊया. कडेसाठी कुठला 2 येणार आहे? लेट. इट्स नॉट टू लेट. हे काय खूप उशीर नाही झालाय, तर तिथे कुठला 2 येऊ शकेल? माझ्याकडे 2 चॉकलेट्स आहेत. आय हॅव 2 कॅन्डीज. माझ्याकडे चॉकलेट आहेत, मग ते किती आहेत? मग 2 या अर्थाने येणारा 2 पाहिजे तिथे. तर अशा पद्धतीने गेट इट अंडरस्टँड, त्या वाक्याचा अर्थ समजून घ्या. तिथे परफेक्टली आपल्या होमोफोनमधली कुठली पेअरमधली कुठला शब्द तिथे येणार आहे किंवा ह्या तिळ्यांमधला कुठला शब्द तिथे प्रॉपर मॅच होतोय ते बघा आणि मग त्याला यूज करा. So these are the some of the examples. How are the words pronounced, how they are similar or they are different. These words are examples of homophones. आता हे आयडेंटिफाय करायला मी आत्ताच सांगितलं. त्याला करेक्टली स्पेल कसं करायचं? ऑफकोर्स स्पेलिंग पाहिजे, इंग्रजीचा अभ्यास पाहिजे. नसेल तर तो डेव्हलप करा, डेमॉन्स्ट्रेट करा. तुमची क्लॅरिटी, तुमची फ्लुएन्सी इन्क्रीज करा स्पोकन इंग्लिशमधली. आता बघूया अजून एक मजेदार एक्झाम्पल, मेल आणि मेल. आता मी मगाशी जसं पेअरचं सांगितलं, मेल आणि मेलमध्ये ML येणार आहे, A आहे म्हणून Mला आपण ऑन द लाईन लिहिणार आहोत. A सेकंड प्लेसला डॉट देणार आहोत. अर्थात तो डॉट डार्क की लाईट माहीत नाही कारण आपल्याला त्याचं लॉंग की शॉर्ट प्रोनाउन्सिएशन माहिती नाही. मग अशा वेळेस काय करायचंय की तुम्हाला जो पाहिजे तो मेल लिहा, पण जेव्हा तुम्ही रॅपिडली प्रूफ रिडिंग कराल तेव्हा तुम्ही तो कॉन्टेक्स्ट समजून घ्या सेंटेन्सचा. आता बघा इथे पहिल्या मेलच्या खाली आय होप द मेल विल रीच माय मॉम ऑन टाइम. मला खात्री आहे की पोस्टाने जाणारा मेल तो आईकडे वेळेवर पोहोचेल. आणि दुसरीकडे आहे की हा मेल रेस्टरूमचा सिम्बॉल आहे. मग ह्या मेल रेस्टरूमच्या सिम्बॉलमध्ये आपण MAIL म्हणजे पोस्ट असं नाही टाकू शकणार. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हीच आहे की शब्द समजून घ्या, त्याचे अर्थ समजून घ्या, त्याचं स्पेलिंग काय आहे ते बघा, कारण त्याच स्पेलिंगमुळे आपले मार्क जातात आहेत. आणि त्याचा अर्थ सेंटेन्समधला समजून घ्या म्हणजे आपल्या चुका कमी होतील. आता पुन्हा तिळे आलेत. मगाशी 2 होते, इथे हिल, हिल आणि हिल आहे. हिल म्हणजे जखम भरून येणे, हिल म्हणजे
मोठ्या टाचांच्या चपला, आणि हिल म्हणजे पर्वत, टेकडी, डोंगर. तर आता इथे ह्या हिलमध्ये pronounce it with a long E sound in the middle. Hill. Rest and sleep so the body can heal. म्हणजे शरीराला आराम द्या, झोप घ्या, म्हणजे बॉडी रिकवर होईल, हील होईल. त्या अर्थाने हा हिल आहे. दुसरा हिल बघूया. हिल अँड हिल आर होमोफोन्स. त्यामुळे इथे उच्चार थोडासा तसाच येणार आहे. पण आय वॉन्ट टू बाय अ पेअर ऑफ न्यू हिल्स, म्हणजे नवीन उंच टाचेच्या चपलांची जोडी मला विकत घ्यायची आहे. मग इथे हे दोन्हीचे अर्थ वेगळे होतात. आता तिसरा हिल काय साऊंड करतो बघा. हिल साऊंड्स लाईक हिल अँड हिल, बट हिल हॅज अ शॉर्ट ई sound in the middle. Hill. They built their house on a hill. मग आता हा हिल कुठला आहे? डोंगरावरचा आहे. त्यांनी डोंगरावर घर बांधलं. तर अशा अर्थाने हे आपल्याला कन्फ्युजन निर्माण करतात. मग इथे मागे मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जो पाहिजे तो हिल, जो येतोय तो हिल आपण लिहून मोकळे होतो. आपण वाक्याचा अर्थ समजून घेत नाही. तर विद्यार्थ्यांनो, वाक्याचा अर्थ समजून घ्या आणि बरोबर वालं जे स्पेलिंग आहे ते लिहा. आता हा एक सगळ्यांना कन्फ्युजन निर्माण करणारा शब्द आहे. स्पॉट द करेक्ट होमोफोन. आता तुम्हाला सांगायचंय. रिकॉल व्हॉट ईच वर्ड मीन्स. Can you help Shine place the correct word in each sentence? बघूया दोन्ही सेंटेन्स काय आहे. तुम्हाला करेक्ट वाला शोधायचंय. जॅक अँड जिल डिसाइडेड टू filling the blanks, the invitation to participate in the dance competition. काय झालं? जॅक आणि जिल डिसाइडेड टू डॅश डॅश द इन्व्हिटेशन. मग आता ह्याचा अर्थ लावून घ्या. काय करायचं त्यांना? इन्व्हिटेशन डॅश डॅश करायचं. मग कुठला ॲक्सेप्ट येणार आहे? तर त्यांनी ते इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं. मग त्याचं स्पेलिंग कुठलं आहे? पुढचं बघूया. एव्हरीवन इज अलाउड टू राईड द रोलर कोस्टर. रोलर कोस्टर जत्रेमध्ये आपल्याकडे पाळणे असतात, त्या पद्धतीने ते रोलर कोस्टर्स, त्याच्यामध्ये लहान मुलांना अलाउड नाही आहे. तर एक्सेप्ट किड्स हू आर बिलो 2 feet टॉल. कोण बसू शकतं तिथे? जे 2 feet टॉल आहेत, 2 feet पेक्षा तेच बसू शकतात. मग इथे एक्सेप्ट कुठला येणार आहे? तर ह्याचं करेक्ट उत्तर तुमच्या मनात आत्तापर्यंत आलं असेल. आत्ता मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. अर्थ समजून घ्या, शब्दांचा पण आणि वाक्यांचा पण, आणि त्या पद्धतीने वर्क करा. अजून एक तुमच्यासाठी ग्रेट चीजला पण ग्रेट केलं जातं आणि ग्रेट टाईम म्हणून पण येतं. इथे पण अर्थ नीट लक्षात घ्या. ही व्हिडिओ इथे पॉज करा, नीट त्याचा अर्थ समजून घ्या. कुठला तिथे टाकायचा आहे, कसा टाकायचा आहे, त्याचा काय अर्थ होतोय हे तुम्ही पहा. आता आपल्या लॉंग आणि शॉर्ट वॉवेलवरचा इम्पॅक्ट काय असतो? प्रनाऊन्सिएशन, मीनिंग्स, वॉवेल लेंथ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप त्रासदायक ठरतात. डिक्टेशन देणारा पण शॉर्ट वॉवेलमध्ये बोलतोय, लॉंग वॉवेलमध्ये बोलतोय हे आपल्याला कळत नाही. बीट सेमच वाटतं. त्यामुळे सगळेजण ह्या शॉर्ट आणि लॉंग वॉवेलमध्ये कन्फ्यूज आहेत. समजा तिथे खूप काही कन्फ्युजन असेल तर तो पाठ सोडा. आता मी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणा की त्याचे अर्थ समजून त्याच्याप्रमाणे तो सॉल्व करा. त्यानंतर चॅलेंजेस काय येतात ट्रान्सलेशनमध्ये? हेच की डॉट आहे, डॅश आहे, लाईट आहे, डार्क लिहिलेला आहे, त्याचं मिसइंटरप्रिटेशन होतं, रॉंग वर्ड्स लिहिले जातात.
आणि हे सगळे प्रॉब्लेम जास्त करून होमोफोनमध्ये होतात. त्यामुळे त्याच्या मुळाशी जाऊन आपण त्याचा अभ्यास करून होणाऱ्या मिस्टेक्स टाळूया. अजून एक त्रासदायक गोष्ट काय आहे मित्रांनो, रिजनल ॲक्सेंट्स. प्रत्येकाचे बोलण्याचे, शब्द बोलण्याची, शब्द फेकण्याची पद्धत ही त्याच्या रिजनप्रमाणे, त्याच्या एरियाप्रमाणे, गावाप्रमाणे, देशाप्रमाणे, एरियाप्रमाणे वेगळी वेगळी आहे. त्यामुळे ही जी शब्द फेक आहे, शब्द बोलण्याची पद्धत आहे, ती वेगळी असल्यामुळे पण आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. पुल किंवा थोडासा जास्त इंग्लिश ॲक्सेंट हे शब्द आपल्याला त्रासदायक ठरतात. ह्याच्यावर पण एकच सोल्युशन आहे. ट्राय टू फाइंड आउट द वर्ड्स दोज आर सिमिलर. जे सिमिलर शब्द आहेत ते फाइंड आउट करा, त्यांचे अर्थ पाठ करा, त्यांचं स्पेलिंग पाठ करा आणि इंग्लिशच्या उद्देशाने कॉन्टॅक्स्टमध्ये ते कसे बसतील ह्याचा अभ्यास करा. म्हणजे शॉर्ट आणि लॉंग वॉवेल्सच्या वरती पण आपल्याला काम करता येईल. इम्पॉर्टन्स इन स्पेलिंग अँड रायटिंग. ऑफकोर्स स्पेलिंग व्यवस्थित पाहिजे. वॉवेल लेंथ हेल्प्स इन करेक्ट स्पेलिंग. पण आम्हाला वॉवेल ओळखताच येत नाहीत. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं डेट आणि डेट. आता डेट आणि डेट बोलताना म्हणताना डेट सेम वाटतात. आता इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ते तुम्ही क्लिअरली डेप्थली वाचा की कसा ए आहे, कुठला लॉंग वॉवेल आहे, कुठला शॉर्ट वॉवेल आहे. वाटल्यास वॉवेल चार्टचा पुन्हा एकदा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हे जड जाणार नाही. तर आता इथे एक डेट आहे तारीख म्हणून आणि एक डेट आहे कर्ज म्हणून. ओके स्टुडंट्स, आता इथे तुम्हाला एक वर्क दिलेला आहे, गेस द होमोफोन. हिअर आणि हिअर, इथे कुठला हिअर येणार, इथे तुमच्यासाठी खास ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे. हिअर ऐकण्यासाठीचा आहे, मग इथे लोकेशनचा हिअर कुठला असेल बरं. नॉट गाठ या दृष्टिकोनातून आलेला आहे, मग इथे नोचा सिम्बॉलचा काय असू शकेल बरं. मेडल कुणाच्या तरी मध्ये कुरापती करणं, मध्ये नाक खुपसणं या अर्थाने आलेला मेडल आहे. मग हा मेडलचं स्पेलिंग काय असू शकेल बरं. मिस्ड, आपले कॉल मिस होतात त्याला मिस्ड म्हणतो. हे धुक्यासारखं काहीतरी दिसतंय, त्याला ह्याचा पॅरल शब्द कुठला असेल, समानार्थी शब्द कुठला असेल, होमोफोन कुठला असेल. मीठ, मास. आणि इथे कुणाशी तरी हस्तांदोलन करतोय, म्हणजे हा मीठ कुठला आहे. हेअर, ससा. केस, डोक्यावरचे, हा हेअर कुठला आहे. चला बघूया. कळले शब्द. हे तुमचे मोस्ट कॉमनली जास्तीत जास्त यूज होणारे पण स्पेलिंग वेगळे असणारे आणि प्रोनाउन्सिएशन सेम असणारे शब्द आहेत. आणि बरं का, एवढेच शब्द नाही दिलेत मी तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये मी एक PDF दिलेली आहे ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ होमोफोन्स आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शेवटच्या स्लाइडमध्ये मी ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता होमोफोन म्हणजे काय हे आपल्याला कळलेलं आहे, ते किती आपल्याला कन्फ्यूज करतात हे कळलेलं आहे, अभ्यास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता होमवर्क काय काय करूया. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 PDF देणार आहे. एक PDF आहे वर्कशीटची. त्या वर्कशीटच्या PDF फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत. तुम्ही प्रॉपर शब्द तिथे फिल करा, वाक्यांचे अर्थ समजून ते फिल करा आणि तुमच्या टीचरकडून ते चेक करून घ्या. त्यानंतर मी अजून एक PDF दिलेली आहे की काही मराठीचे शब्द पण त्याच्यामध्ये सिमिलर असू शकतात, ते पण कसे आपल्याला वाक्याप्रमाणे लक्षात येतील त्याचाही अभ्यास करा. त्यानंतर अजून एक PDF आहे जास्त करून इंग्लिशसाठी. त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली अरेंज होमोफोन्स दिलेले आहेत A to Z मध्ये. बरेचसे त्याच्यामध्ये मला टाकता नसतील आले, पण तुम्ही अजून कुठले मिळू शकतात का ते शोधा आणि प्लीज मला ते पाठवा. त्याच्यानंतर हा अभ्यास झाल्यानंतर
इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, वॉवेल्सचा अभ्यास करायचा आहे, शॉर्ट हँडचं डिक्टेशन कॉन्फिडेंटली नीट लिहायचं आहे. तुम्हाला नेमकं कळलंच पाहिजे कुठला डेट मला लिहायचा आहे, कुठला वीक मला लिहायचा आहे. अजिबात घाबरू नका, अभ्यास करा आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही ट्रान्सलेशन पण तेवढ्याच कॉन्फिडेंटली करा. होप सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. अजून तुमचे काही डाऊट्स असतील, तुमचे टॉपिक्स असतील, मला जरूर कळवा. मी त्याच्यावर अशीच इन डिटेल व्हिडिओ करेन. मला माहिती आहे व्हिडिओ खूप लांब झालेली आहे, पण सगळ्यांना थँक्यू. आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऑफकोर्स शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स.